मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। आजही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे पाऊस कधी थांबेल या प्रतीक्षेत सामान्य नागरिक आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी। जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे। याचा परिणाम जो आहे तो शेती पिकाला मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसून येतो। नदी काठावरील जे शेती आहे ती शेती पाण्याखाली आलेली आहे। हजारो हेक्टर जमीन जी आहे त्या जमिनीतील जे पीक आहे ते वाहून गेलं आहे। काही पीक जे आहेत ते सडायला लागलं आहे, तर त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे। एकंदरीतच पाहता अजूनपर्यंत या पिकाचं जे नुकसान आहे त्याचा सर्वे अजूनपर्यंत केला गेला नाही, त्यामुळे कुठेतरी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे। एकंदरीतच पाहता सरकार या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, वर्धा। जाऊयात मराठवाड्यातल्या नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 1,09,000 क्युसेक्स इतक्या वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि त्याची ड्रोन दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय विष्णुपुरी धरणातनं। हाच तो मराठवाडा जिथे काही वेळेला पावसाने ओढ दिली तर मात्र शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान होतं, दुबार पेरणीची वेळ येते। पण यंदा पाऊस इतका धोधो बरसलाय मराठवाड्यात काही ठिकाणी की आता ओला दुष्काळ जाहीर करावे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पण समाधानाची बाब अशी आहे की धरण पूर्णपणे भरलेलं आहे, धरण आपल्याला भरलेलं दिसतंय आणि त्यामुळे पाणी पातळी वाढल्या कारणाने पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आलेला आहे। हा पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे आता नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।